कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ सकाळी झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पत्नीची बहीण गंभीर जखमी झाली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। खामखेडा येथून पिळकोसच्या दिशेने जाणाऱ्या MH15 EP 3031 क्रमांकाच्या मॅक्झिमो वाहनाची MH39 P 2449 क्रमांकाच्या दुचाकीसोबत जोरदार धडक झाली। दुचाकीवर दिनेश करणसिंग गावित, पत्नी कीर्ती गावित आणि त्रिशा गावित हे तितापूर तालुका नवापूर या ठिकाणी नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात होते। अपघातात तिघेही गंभीर जखमी झाल्यानं त्यांना प्रथम कळवण उपजिल्हा रुग्णालयात, यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान दिनेश व कीर्ती गावित यांचा मृत्यू झाला, तर त्रिशा गावित यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। मृत कीर्ती गावित या अभोणा येथील जनता विद्यालयात शिक्षिका, तर दिनेश गावित हे जलसंपदा विभागात कर्मचारी होते। अवघ्या मे महिन्यात विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचा संसार सुरू होण्यापूर्वीच अंत झाल्यानं कुटुंबियांसह शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरावर शोककळा पसरली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी आणि पोलीस शिपाई नितीन वाघमारे करतात। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, कळवण।